बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय। आता त्याला पाठबळ देणारा एक व्हिडिओ समोर आलाय। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले यांना निलंबित पीएसआय राजेश पाटील यांची आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती। त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून त्यांच्या दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुलेनं निलंबित पीएसआय राजेश पाटलांची आदल्या दिवशी केजमधील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती। विशेष म्हणजे मयत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा त्याच वेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते। संतोष देशमुखांचा जो वाद झाला त्याबाबत सुदर्शन घुले आणि निलंबित पीएसआय यांच्यासोबत चर्चा झाल्याचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलंय। पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत। 8 डिसेंबर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले केजमधील हॉटेलात भेटले। हॉटेलमध्ये येण्यापूर्वी आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली। त्या हॉटेलमध्ये धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे भाऊ आधीच उपस्थित होते। राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुलेंनी धनंजय देशमुखांना आपल्या टेबलवर बोलवून घेतलं। पोलिसांनी झालेल्या वादाबाबत माहिती घेतल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं। आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पोलीस अधिकारी राजेश पाटीलला आधीच काही माहीत होतं का? भेटीच्या दुसऱ्या दिवशी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली। मीच आहे त्याच्यात, हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले, आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथं API साहेब जी पाटील साहेब आहेत, आम्ही बसल्याच्या नंतर ते आले, त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे। मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही, शिंदे साहेब आले होते, आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं, एवढं बोललो आणि झालं, निघून आलो आम्ही। आणखी दुसरी कुठली चर्चा झाली? नाही, अजिबात नाही, अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही, कारण आम्ही मी एकटा आलो होतो, हे पण एकटे आले होते आणि तो आरोपी आणि ते दोघं सोबत आले होते। ही घटना घडायच्या कधीचा आहे तो व्हिडिओ साधारण? ही घटना घडायच्या 1 दिवस अगोदरचा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटलेत। महाविकास आघाडीकडून संसदेबाहेर निदर्शनं करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। देखिए, जिस तरह से संतोष देशमुख जी की बीड़ में हत्या हुई, जिस तरीके से उनको मारा गया, टॉर्चर करके मारा गया, आपके सामने हमने उनके फोटो भी लाए हैं, और जिन्होंने उनको मारा उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ये हम महाराष्ट्र के सभी सांसदों का कहना है। हम ये चाहते हैं कि उनको न्याय मिले, संतोष देशमुख जी को, उनके परिवार को न्याय मिले, और इसीलिए हम मांग कर रहे हैं कि राज्य सरकार ने इस प्रकरण की पूरी चौकसी होनी चाहिए। जिन्होंने किया है उनके ऊपर गंभीर गुने होने चाहिए, उनको त्वरित अटक होनी चाहिए, और जो कायदा सुव्यवस्था की व्यवस्था पे सवाल पैदा हुए महायुति सरकार के ऊपर, उस सवालों का हमें जवाब चाहिए। ये हम सब सांसद यहाँ से पूछ रहे हैं। हमारे महाराष्ट्र के अंदर जो बीड जिले के अंदर मस्ताजोग बोल के गांव है, वहाँ एक सरपंच है, ये सरपंच को किडनैपिंग कर दिया है। किडनैपिंग करके उसको ऐसा मर्डर किया है उसका कोई देख न पाए। उसका जो अपने देख रहे हैं उसका ऐसा पूरा बुरा हाल कर करके उसको टॉर्चर कर करके मारा है। इसीलिए उसको न्याय चाहिए, और न्याय लेने के लिए हम महाराष्ट्र शासन की तरफ भी मांग कर रहे हैं। अपने हिंदू या देश के अंदर भी पंतप्रधान जी है, होम मिनिस्टर है, उनको ही मांग किया है। जो खुनी है उसको फांसी होना चाहिए, जो उसका मास्टरमाइंड है उनके पीछे उसको भी निकालना चाहिए, उसको ढूंढना चाहिए और उसको ही सजा देना चाहिए। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळ अधिवेशनामध्ये उमटले। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवरून चांगलंच राजकारण तापलं, कारण वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो। त्यामुळे विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय,
त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय. तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, CDR जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा. तर यांचा आका कोण आहे तो आका शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांचे किती कॉल एकामेकाबरोबर झालेले आहेत हे तपासावे. हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कोणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं प्रामाणिक मत आहे. असं आहे की बाकीचे घुले फुले टुले अंधेरे कंदेरे हे यांना काय अर्थ नाही. मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कोणाचा बोट उठत नाही. वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीडमध्ये उघड माथ्याने फिरतोय, उजळ माथ्याने फिरतोय. वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा. एक आज बीडमधनं माझ्याकडे व्हिडिओ आला आहे की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे, आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात. लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईंचा असेल, जी खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे. त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, ते का केलाय, कशामुळे झालाय, त्यांचा संबंध किती आहे, काय, या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील. वाल्मिक कराडबाबत तुमची भूमिका काय? एक मिनिट, ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत ना, त्यात काय मी नकारणार थोडंच आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटला. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांवरती गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपी सापडलेत. पण जो वाल्मिक कराड मुख्य आरोपी मानला जातोय तो अद्यापही हाती लागत नाहीये. त्यामुळे आरोपी वाल्मिक कराड कुठे गेलाय, तो सापडत का नाहीये, त्याच्यावर खरंच कुणाचा वरदहस्त आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.